आणि यानंतर बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं। नवी मुंबईतली नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा घेणारा हा पुढचा रिपोर्ट पाहूया। ही पावसाची दृश्य आहेत नवी मुंबईतील। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप, गाड्यांची चाकं पूर्ण पाण्याखाली। वाशीतल्या रस्त्यांवर तर 1 ते 1.5 फूट पाणी। पावसाची बरसात जोरदार होताना दिसते आणि त्यामुळे आता शहरातल्या सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय की वाशीतल्या एपीएमसी मार्केटमधली ही दृश्य आहेत आणि या संपूर्ण रस्त्यामध्ये 1-1.5 फुटापर्यंत हे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर अशाच पद्धतीने पावसाचा जोर पुढील 1-2 तास राहिला तर संपूर्ण शहरातल्या विविध भागामध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तर गुडघाभर पाणी साचलं होतं। हा जो आपण समोर पाहत आहे एपीएमसी मार्केट आहे, भाजी मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आता जो सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे। हीच परिस्थिती मसाला मार्केटमध्ये सुद्धा दिसून येत आहे। त्याचबरोबर ऐरोली आणि सीबीडी या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आता पाणी साचू लागलेलं आहे। हवामान खात्याने आहे तो रेल अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे जोराचा पाऊस येऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की शहरातलं आता आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज करण्यात आलेलं आहे। पनवेलमध्येही सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती। पावसाचा जोर पाहता आपत्ती व्यवस्थापन सकाळपासूनच सज्ज होतं। पावसाचा जोर पाहता नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे पुढचे काही तास पाऊस असाच बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।